कश्यप आणि अदिती यांचा पुत्र सूर्य. या सूर्याच्या पत्नीचे नाव होते संज्ञा. या उभयतांना श्राद्धदेव नावाचा पुत्र झाला. हाच 7व्या मन्वंतराचा मनु होता. त्या मनुवंशाची माहिती परीक्षित राजाने शुकांना विचारली. वैवस्वत मनुला पुत्र नव्हता, म्हणून वसिष्ठांनी त्याच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करविला. वैवस्वत मनुच्या पत्नीच्या प्रार्थनेनुसार त्या ब्राह्मणाने यज्ञात जी काही आहुती द्यायची होती ती आहुती देताना कन्या व्हावी अशा प्रकारचे मंत्र म्हटले आणि त्यामुळेच या मनुला एक कन्या झाली. तिचे नाव इला. अर्थातच या मुलीला पाहून मनुला फार वाईट वाटले. वेदमंत्रांमध्ये सामर्थ्य असूनही होत्याच्या म्हणजे मंत्र म्हणणाऱ्याच्या चुकीमुळे मनुला मुलगी झाली. हे लक्षात आल्यावर वसिष्ठांनी या कन्येलाच पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली. भगवान श्री हरींनी संतुष्ट होऊन त्यांना आशीर्वाद दिला. त्या कन्येचे सुद्युम्न नावाच्या श्रेष्ठ पुत्रामध्ये रूपांतर केले गेले. शंकर पार्वती जेथे नित्य क्रीडा करीत असत त्या मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वनामध्ये एकदा हा सुद्युम्न मृगयेसाठी गेला होता आणि वनात शिरताच सुद्युम्न आणि त्याचे सर्व सेवक यांना स्त्री रूप प्राप्त झाले. त्याचवेळी चंद्रपुत्र बुध स्त्री रूपातील सुद्युम्नावर अनुरुक्त झाला आणि पुढे त्यांनी त्याच्याशी विवाह केला. यांना पुढे पुरुरवा हा पुत्र झाला. आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर वसिष्ठांना फार वाईट वाटले. त्यांनी शंकराची उपासना केली आणि शंकराने तडजोड सांगितली की हा 1 महिना स्त्री आणि 1 महिना पुरुष राहील. त्यानुसार इच्छित पुरुषत्व मिळवून सुद्युम्न पृथ्वीचे पालन करू लागला. परंतु या दुहेरी रूपामुळे प्रजा त्याचा मान राखत नसे. त्याचे 3 पुत्र दक्षिणेकडील राजे झाले व सुद्युम्नाने आपले राज्य पुरुरवा या आपल्या पुत्रास दिले आणि तो स्वतः प्रतिष्ठान नगरीचा अधिपती केले आणि तो स्वतः तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. आता आपल्याला असं वाटेल की हे कसं काय शक्य होतं, 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री. तर याचं उत्तर असं सांगतात की त्याच्या वृत्तीत असमतोल होता. म्हणजे तो कधी कधी अगदी कोमल वृत्तीचा, म्हणजे आपल्या जसं बायकांचं मन कसं कोमल प्रेमळ असतं तसा वागायचा. तर कधी कधी त्याच्या एकदम क्षात्र वृत्तीचा असं त्याला प्रभाव यायचा आणि अर्थातच ह्या त्याच्या असमतोल वागण्यामुळेच प्रजेने त्याला स्वीकारले नाही. त्याची प्रजा त्याचा मानही राखत नव्हती. मेरुवनात स्त्रीत्व का प्राप्त होते? आपण पाहिलं की सुद्युम्नला स्त्रीत्व प्राप्त झाले. त्याची गोष्ट अशी सांगतात की एकदा शंकर पार्वती मेरू पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या वनात क्रीडा करीत होते. त्यांची क्रीडा अगदी रंगात आली होती. शंकराचे दर्शन घेण्यासाठी त्याच वेळी काही व्रतस्थ ऋषी त्या वनामध्ये गेले. ऋषींना अचानक आलेले पाहून पार्वती अगदी लज्जित होऊन गेली. ऋषी सुद्धा गौरी शंकर विहार करतायत असे पाहून तत्क्षणी मागल्या पावली परत गेले आणि ते नारायणाच्या आश्रमाकडे निघून गेले. त्यावेळी शंकर म्हणाले की माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील त्याची स्त्री होईल. कारण ह्यांच्या प्रणय क्रीडेत या जाण्यामुळे, ह्या ऋषींच्या जाण्यामुळे व्यत्यय आला होता. अगदी त्याच मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वनात सुद्युम्नाने चुकून प्रवेश केला होता. म्हणूनच शंकरांनी घालून दिलेल्या नियमानुसार त्याला स्त्री रूप प्राप्त झाले होते असं सांगितलं जातं.
या पुढील गोष्ट आहे च्यवन ऋषींची कथा. मनुपुत्र राजा शर्याती वेद पारंगत होता. त्याला सुकन्या नावाची अतिशय सुंदर मुलगी होती. तिला घेऊन तो एकदा च्यवन ऋषींच्या आश्रमाच्या ठिकाणी पोचला. आता सुकन्या इकडे तिकडे फिरत होती. अर्थातच तिथे वन छान होतं, सुंदर होतं. तिच्या काही सख्या पण तिच्या बरोबर होत्या. आणि इकडे तिकडे फिरत असताना तिला एक काहीतरी छान गंमत दिसली. ती गंमत अशी होती की एका मोठ्या झाडाच्या खाली, म्हणजे वृक्षाच्या खाली, एक खूप मोठे वारूळ होते. आणि तिने कुतूहलाने त्या वारुळात वाकून वाकून जेव्हा बघितलं, तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की या वारुळाच्या छिद्रातून काहीतरी असं छान चमकतंय. तिला असं वाटलं की ह्याच्यात कोणीतरी काय असेल हे चमकणारी गोष्ट. तिचं कुतूहल तिला थांबू देना. आणि तिने काय केलं, एक एक तिथली काडी घेतली पडलेली झाडाची, आणि जिथून ते छान दोन चमकदार दिसत होतं तिथं तिने ती काडी घातली. तिने काडी घातली मात्र, आणि काय झाले, त्यातून एकदम भळाभळा रक्त येऊ लागले त्या वारुळातनं. आता ही भयंकर घाबरली आणि ती अगदी पळत पळतच आपल्या पित्याकडे गेली. पित्याकडे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तिथे येऊन ते वारुळ बाजूला केले आणि पाहतात तर काय, तिथे च्यवन ऋषी तप करत बसलेले होते आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यांना इजा होऊन त्यांची दृष्टी गेली होती. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा रक्त वाहत होते. आता वारुळातील च्यवन ऋषींना सुकन्येने नकळत त्रास दिला होता. पण ऋषी तर रागावले होते. राजाने आणि सुकन्याने ऋषींची खूप क्षमा मागितली आणि शेवटी सुकन्येचा विवाह त्या ऋषींशी करून देण्यात आला. अर्थात ही थोडीशी शिक्षा ह्या सुकन्येनेच मागून घेतली होती. ती म्हणाली की माझ्यामुळे हे ऋषी अंध झाले आहेत, तेव्हा यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी तरुण आहे, तशीच मी राहून ह्यांच्याजवळ सेवा करू शकत नाही. म्हणून तुम्ही माझा ह्यांच्याशी विवाह करून द्या. आणि राजाने अगदी नाईलाजाने आपल्या या सुकुमार कन्येचा च्यवन ऋषींशी विवाह करून दिला. ही कन्या च्यवन ऋषींची सर्वतोपरी सेवा करत असे. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नसे. आणि एकदा काय झाले, ह्या च्यवन ऋषींच्या आश्रमात किंवा त्या वनात अश्विनी कुमार दोघे जण आले आणि च्यवन ऋषींना त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणले, काय झालं असं तुम्हाला? त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. आता अश्विनी कुमार हे काही कोणी सामान्य नाहीत, ते देवांचे वैद्य होते. पण या अश्विनी कुमार म्हणाले की मी तुमची दृष्टी आणि तुमचं तारुण्य सगळं परत आणून देऊ शकतो आम्ही, पण त्यासाठी आमची एक अट आहे. च्यवन ऋषी म्हणाले की काय अट आहे? तुम्ही मला जर तारुण्य परत आणून देणार असाल आणि माझी दृष्टी पण देणार असाल तर मला जे शक्य असेल तर मी तुमची काय जी अट आहे ती मान्य करतो. आणि मग ह्या अश्विनी कुमारांनी त्या ऋषींचे गेलेले नेत्र परत आणून दिले आणि त्यांना तारुण्य प्रदान केले. आता असे झाल्यावर ऋषींना आणि अर्थातच त्या कन्येला म्हणजे त्यांच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. आणि च्यवन ऋषींच्याकडे अश्विनी कुमारांनी काय मागितले होते, तर त्यांना सोमपानाचा अधिकार हवा होता. आता हे सोमपान या दोघांना का बरे करता येत नव्हते, तर ते वैद्यकीयचा व्यवसाय करत होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी लोकांचा जीवाशी संबंध होता. म्हणूनच देवानी नियम करून दिला होता. आणि एक आचार संहिता म्हणून जी असते त्या ह्याच्यात वैद्यकीय व्यवसायातील अश्विनी कुमारांना हा अधिकार नाकारला होता. आता च्यवन ऋषींनी त्यांना काय सांगितल्याप्रमाणे, कबूल केल्याप्रमाणे त्यांनी एक यज्ञ केला आणि त्यांना अश्विनी कुमारांना सोमपानाला मान्यता दिली. आता अशी गोष्ट सांगितली जाते. तर आता हे का बरं असं होतं, तर खरं तर सोमपान म्हणजे मद्य नाही,
म्हणजे सोमपान म्हणजे आपण मदिरापान आहे असं समजतो, पण तसं नाही. तर सोम म्हणजे चंद्र, म्हणजे शीतलता. शीतल व मधुर असणारा, थंडावा देणारा रस त्याला सोमरस म्हणतात. ही एक प्रकारची दुर्मिळ वनस्पती आहे आणि तिच्यापासूनच हा सोमरस तयार केला जातो असे सांगितले जाते. अशी ही च्यवन ऋषींची कथा होती.